नमस्कार. मराठीतला एक चित्रपट आला होता मध्ये, नवरा माझा नवसाचा. मला तो यासाठी आठवतोय की या नवरा माझा नवसाचा मध्ये सचिनने नवऱ्याची तर त्याच्या खऱ्या खऱ्या बायकोने त्याच्या चित्रपटातल्या बायकोची भूमिका केलेली होती. बरं, एका माणसाने खोटं खोटंच सांगितलं की सचिन जेव्हा जन्माला यायचा होता तेव्हा सचिनच्या आईनं पुण्याच्या गणपतीला नवस केला होता आणि तो नवस असा होता की बाळ जन्माला आल्यावर त्याला देवाकडं नग्नावस्थेत घेऊन जाईल. आता 8 दिवसाचं, 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ कपडे न घालता गणपतीच्या समोर घेऊन जाण्यात काही गैर नसतो. पण कर्मधर्म संयोगानं हा नवस फेडायचा राहून जातो आणि खोटा खोटा बोललेला हा नवस खरा करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी जी काही धडपड ते दाम्पत्य करत असताना त्या दाम्पत्याच्या धडपडीचा हा सगळा चित्रपट नवरा माझा नवसाचा. खरं तर या चित्रपटाचं नाव याना गडे असं होतं. याना गडे, या नागडे असं होतं. पण ते जरा विचित्र वाटेल, दादा कोणके छापाचं वाटेल म्हणून ते बदलण्यात आलं आणि नवरा माझा नवसाचा करण्यात आलं. त्यात यानागडे असं एक गाणं टाकलं होतंच. या यानागडे या शब्दांच्या मध्ये श्लेष होता. एकूण काय तर एखाद्या माणसाला वयाच्या भरात असताना म्हणजे 25-30च्या वयामध्ये दिगंबर अवस्थेत एखाद्या मंदिरात घेऊन जाणं किती कठीण असतं हे त्यातून दाखवायचं होतं. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं, कसं जावं याला काही बंधन आहेत. अर्थात दिगंबर पंथीयांच्या मध्ये ज्यांनी दीक्षा घेतली आहे अशा महाराजांनी दिगंबर राहणं गैर नाही आहे, पण ते त्या धर्मातली गोष्ट आहे. इकडे हिंदू धर्मामध्ये दिगंबर अवस्था सार्वजनिक ठिकाणी मान्य नाही आहे, कारण अंगावर वस्त्र असावीत, म्हणजे अगदी किमान काही भाग झाकणारी तरी वस्त्र असावीत असं अपेक्षित आहे. मंदिरात जाताना काही नियमांचं पालन करावं, सामाजिक नियमांचं पालन करावं. कपडे नीट असावेत, चांगल्या कपड्यात जावं. म्हणजे एक वेळ दिगंबर अवस्थेतला साधू हा निरमोही असतो, त्याच्या भावना सगळ्या संपलेल्या असतात, म्हणून तो जात असेल तर साधूकडं, दिगंबर अवस्थेतल्या साधूकडं तसंच बघण्याचा दृष्टिकोन असतो. पण कमीत कमी कपडे अंगावर घालून जाणारा माणूस हा प्रत्येक जण साधू नसतो, तो संधी साधू असतो. म्हणजे कपडे कसे आहेत हे बघून संधी साधणारे संधी साधू किंवा जाणीवपूर्वक तोकडे कपडे घालून जाणारी माणसं, आपल्या देहाला दाखवीत जाणारी माणसं, यात फरक असतो. देहाचे चोचले न पुरवता दिगंबरावस्थेत वावरणारी साधू असतात, तर देहाचे चोचले म्हणून कमीत कमी कपडे घालणारे संधी साधू असतात. हा फरक आहे. त्यामुळं मंदिरात जाताना कमीत कमी साधन शुचिता बाळगायला हवी, कपडे तरी व्यवस्थित असायला हवेत, शुद्ध अंतःकरणानं जायला हवं, शुद्ध विचारांनी जायला हवं, तशा स्वच्छ आणि शुद्ध पवित्र कपड्यांनीही जायला हवं. पण मी सांगतोय कोणाला? ज्यांना यानाकडे माझ्याकडे अशी साध मारली जाते अशा लोकांना. त्या तुळजाभवानी मंदिरात काय किंवा साईबाबा मंदिरात काय किंवा अन्य मंदिरात काय, चांगली कपडे घालून जावीत, शॉर्ट्स घालून जाऊ नयेत, चड्ड्या घालून जाऊ नयेत. मोठ्या माणसांनी चड्ड्या घालून जाऊ नयेत. म्हणजे चड्डी घालण्याचं एक वय असतं आणि त्या चड्डी घालण्याच्या वयातच चड्डी शोभते. संघानं सुद्धा आपली चड्डी काढली आणि फुल पॅन्ट केली आहे. चड्डी घालण्याच्या वयात चड्डी घालावी, चड्डी काढायच्या वयात भोंगळ जाऊ नये, पॅन्ट घालून जावी. बायांनी काय काय कपडे घालावेत याची एक साधारणतः मंदिरात जाताना, तुम्ही घरी तसंच बसा ना, आम्हाला काय चाललंय, काही म्हणायचं नाही कोणाला. मंदिरात जाताना कोणती कपडे घालावीत, कशी घातलेली असावीत, कोणत्या धर्मग्रंथात लिहिलेलं नाही आहे आणि हे धर्मग्रंथात लिहिलेलं असण्याची गरज नाही आहे. ज्याची चित्तवृत्ती शुद्ध असते, विचार स्वच्छ असतात, विकाराचा लवलेश नसतो, जशी मंदिराबाहेर पाटी असते ना, जूतों के साथ अहम यही उतारिये, तसा अहंकार, स्वतःच्या देहाचा अहंकार दूर सारून, विकार दूर सारून,
चित्तवृत्ती परमेश्वराच्या ठाई लीन करून मंदिरात जायचं असतं. त्यामुळे पोशाखही तसाच असावा असं अपेक्षित आहे. ज्यांना भोंगळं अर्धभोंगळं मंदिरात जायचंय ना, त्यांच्या चित्तवृत्ती शुद्ध असतात का हे बघितलं पाहिजे. मंदिराच्या बाहेर अशा स्वरूपाच्या पाट्या लावाव्या लागाव्या हे जितकं दुर्दैवी आहे ना, तितके लावलेल्या पाट्या काढून घेण्याचा आदेश कुठल्या तरी नियमानं करण्यात यावा हे त्यापेक्षा जास्त दुर्दैवी आहे. जास्त दुर्दैवी आहे. कपडे असे असावेत की ज्यातून देह प्रदर्शन होऊ नये. त्यावर तुमचा आक्षेप आहे, पण देहाचा एक कणही दिसू नये अशी कपडे घालावी असं म्हणणाऱ्या धर्माच्या विषयी तुम्हाला काहीही म्हणायचं नाहीये. काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे पूर्ण काळ्या कपड्यात देह झाकून नखही दिसू नये अशाच अवस्थेत वावरावं असं म्हणणाऱ्या धर्माबाबत तुम्ही चकार शब्द काढत नाहीत. एका धर्मातला धर्मगुरू असा झगा घालतो की ज्याचा संपूर्ण देह झाकलेला असतो, त्याच्याविषयी तुम्ही काहीही बोलत नाही. पण कपडे नीट घाला मंदिरात असं सांगितलं की या तमाम लिब्रांडूंची अशी काही अवस्था होते की यांना भय वाटू लागतं आणि हे नाटकं करू लागतात. मग मंदिर समितीला माघार घ्यावी लागते. याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट नाही. ज्यांना वाटतंय ना कपड्याच्या विषयात कोणतीच बंधनं असू नयेत, माफ करा, त्यांनी आपल्या घरच्या लेकी बाळींना याना गडे मंदिरात गडे असलं काहीतरी करायला पाठवावं. मगच तुमच्या मोठेपणाला आपण सन्मान करू. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून ही जी नवी पद्धत रूढ झाली आहे ना, त्याच पद्धतीवर आमचा आक्षेप आहे आणि म्हणूनच हे बोलायचं आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. धन्यवाद.